मध्यरात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसाला जी आहे ते सुरुवात झालेली आहे आणि या संततधार पावसामुळे शेतकरी वर्गाला जो आहे तो मोठा दिलासा या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। अखेर जून महिन्याच्या शेवटी आठवड्यात जिल्ह्यात पावसाला जी आहे ते जोरदार हजेरी लावली। लागवडीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो या पावसाने मिळालेला आहे। 11 जून नंतर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो चिंतेत सापडला होता। अखेर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची मध्यरात्रीपासून काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये रिपरिप जी आहे ती सुरू झालेली आहे। आज सकाळपासून जर पाहिलं तर पावसाची रिपरिप जी आहे ती यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील कपाशी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। जिल्ह्यातील काही भागांमध्ये छोट्या नाल्यांना देखील पूर आल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा असणारा पाऊस जो आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग जो चिंताग्रस्त होता तो या चिंतेतून मुक्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, टीव्ही मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।